दिनानिमित्त तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहात। अशा या कार्यक्रमाचे आज आपले प्रमुख अतिथी आपले आदरणीय आणि लोकप्रिय बुलढाणा विधानसभेचे आमदार श्री संदीप भाऊजी गायकवाड, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सिव्हिल सर्जन श्री बरादर साहेब, श्री मेरठ साहेब आणि त्याचप्रमाणे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री कुलकर्णी साहेब आणि आमचे पार्टी सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले खास डोळ्याची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर श्रवण, डॉक्टर जोशी, डॉक्टर शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे असिस्टंट सर्व आणि या ठिकाणी आपल्या सर्व आपल्या विनंतीला मान देऊ ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि ज्या लाभार्थ्यांनी या शिबिरामध्ये भाग घेतला अशा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन देखील करतो। दरवर्षीप्रमाणे आपण हा अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी 15 ऑक्टोबरला घेत असतो आणि ज्येष्ठ नागरिकांचा जो दिवस साजरा करत असतो आपण तो 1 ऑक्टोबरला। अशा कार्यक्रमाला आपल्या देशातून आणि आपल्या जिल्ह्यातून आणि गावातून प्रतिसाद मिळतो आणि आमच्या परिवार लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात। आजच्या या शिबिरामध्ये डोळ्याची तपासणी होणार आहे। डोळ्याच्या तपासणीमध्ये ज्या लोकांचं शस्त्रक्रिया करायची असेल त्यांना मार्गदर्शन करणार आहे, मोफत शस्त्रक्रिया होणार आहे। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना चष्मा लागतो अशा व्यक्तींना चष्मा मोफत किमतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। औषधोपचार देखील मोफत करणार आहोत। प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आलेल्या ज्यांचे डोळ्याची तपासणी त्यांना एक टॉनिकची बाटली आणि एक डोळ्याचं ड्रॉपसुद्धा या ठिकाणी आम्ही मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशा या शिबिरामध्ये ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सगळे सदस्य आणि विशेषतः आमच्या नॅब म्हणजे नॅशनल फॉर ब्लाइंड बुलढाणा शाखेचे जे आमचे अध्यक्ष आहेत राजेश आमचे कॅन्डल, हे नुकतेच या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला, परंतु काही कामानिमित्त ते नागपूरला गेलेले आहेत। तरी या ठिकाणी बाकीचे मंडळी आहेत त्यांचं आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे। अशा तऱ्हेचा हा जो कार्यक्रम आहे आपण दरवर्षी घेतच असतो आणि त्याच्यामध्ये जे काही अंध आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात दिव्यांग आहे अशा दिव्यांगांना आर्थिक मदतसुद्धा आपण करत असतो आणि जे अंध आहे त्यांना पांढरी काठी देत असतो। आज या ठिकाणी सुद्धा आपण जसं आता या जे काही लाभार्थी लोक आहेत ज्यांना अंध आहे, दिव्यांग आहे, परंतु ज्यांनी आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर शासकीय सेवेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे अशा लोकांना या ठिकाणी आपण प्रशस्तीपत्र दिलेलं आहे आणि जे या ठिकाणी अंध आहे त्या सर्व अंध लोकांना आपण पांढरी काठी देणार। ही पांढरी काठी देण्याचा उद्देश हा की त्यांचं स्वतःचं संरक्षण व्हावं, त्यांना ते अंध म्हणून समाजासमोर यावं। असा अंधांना सहानुभूतीची जरूरत नसते, परंतु त्यांना स्वतः स्वावलंबी कसे होतील यासाठी आपण त्यांना प्रयत्न करायला पाहिजे। म्हणून आजच्या प्रसंगावरून मी उपस्थितांना आवाहन करू इच्छितो की आपल्या डोळ्यांची तसेच स्वतःची काळजी घ्या। आरोग्य हे जीवन जगत असताना दुसऱ्याची सुद्धा जगू द्या। अंधांची काळजी घ्या, त्यांना सहानुभूतीची नव्हे तर स्वावलंबी बनवा। तसेच वृद्धांची काळजी घ्या। प्रत्येक मुलामुलींनी आपल्या वृद्ध आई वडिलांची काळजी घेणे ही काळाची गरज आहे, कारण त्यांचे लसीकरण व मार्गदर्शन ही प्रत्येक कुटुंबाची शिकवणी आहे, हे लक्षात घ्या। कारण जीवन हे सुंदर आहे आणि वृद्ध लोकांना आपण आश्रमात पाठवू नका। त्यांची सेवा त्यांना मरेपर्यंत घालताना आपल्या कुटुंबात करा। कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आनंद घ्या। म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण जरी जिवंत असलो तरी मरणोत्तर नेत्रदान आपण करायचं आहे, कारण की नेत्रदान केल्यानंतर आपण जग पाहतो, परंतु मरणानंतर सुद्धा आपल्याला एक दृश्य असतं आणि याच्या मागचं लॉजिक आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो आपण सर्वांनी मृत्यूनंतर जर आपण नेत्रदान केलं तर ते समाजात वेगळी जे अंध आहे त्यांना ते श्रेष्ठ असते आणि आपण निरंतर सुद्धा जग वाढू शकतो। आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी सर्व आपण आभार विशेषतः संजय आले आणि त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं। आता सुद्धा भरकेकरांनी त्यांना आवाहन केलं, त्यांनी संजय भाऊंनी कोणते या ठिकाणी जे आयुर्वेदिक कॉलेज आहे ते होमिओपॅथिक कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, हे एक अशा तऱ्हेच्या कॉलेज लोकांना त्यांनी या ठिकाणी प्लॉट दिले। प्लॉट दिल्यानंतर या ठिकाणी बिल्डिंगसुद्धा बनवून दिली। आमचंसुद्धा त्यांना विनंती आहे, संजय भाऊ तुम्ही ऐकून राहिले
एक मिनिट म्हणजे बोला, मी विनंती करतो की आमचं नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आहे. मी आत्ताच आमचे अध्यक्ष राधेश्याम चंडक ते म्हणजे तुम्ही हा विषय त्यांच्यासमोर मांडा करेन किंवा त्यांना विनंती करेन. तर त्यांच्याकडून आम्हाला असं विनंती की म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड ही जी आपली संस्था आहे पूर्ण जिल्हाभर काम करते आणि निस्वार्थी आहे, सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सगळ्या शाळेतल्या मुलांची तपासणी करतो आणि त्यांना चष्मेसुद्धा देतो आणि अशा अनेक प्रकारचे त्यांना मार्गदर्शन करतो. म्हणून संजय आम्हाला विनंती करतो मी की आम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये जसं बाकीच्या संस्थेला तुम्ही जागा प्लॉट दिला आणि आर्थिक मदत केली त्यांना जागा करण्यासाठी, जागा राहण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवावा आणि एवढं बोलून माझ्या पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे